एवढ्या लांबून पाणी आणणं हे प्रॅक्टिकल नाही आहे, करणं योग्य नाही आहे, अशा प्रकारचं विरोधकांचं म्हणणं होतं. बरं. मी ठरवलं होतं की तेवढा एकच आपल्याजवळ शाश्वत स्रोत आहे, बरं. त्यामुळे पाणी तिथूनच आणायचं. आणि मग आम्ही तांत्रिक ज्या काही अडचणी आल्या सगळ्यांवरती मात केली. प्रचंड बाकीचे प्रशासकीय इश्यू आले, त्याच्यावरती देखील मात केली. आणि दुष्काळात ऐन टंचाई प्रचंड असताना पाणी आपण प्रत्यक्षात शहराला आणलं. म्हणजे ही अशी योजना होती जी लोकांना अशक्यप्राय वाटत होती, पण चिकाटीने आम्ही सगळ्यांनी मिळून तो विषय मार्गी लावला. हा खरं तर दुष्काळी जिल्हा आहे, म्हणजे पर्जन्यमान कमी आहे, पठारावरचा जिल्हा आहे. पाऊस पडला की पाणी वाहून जातं. डॉक्टर साहेबांनी जे काम केलं त्यामुळे जेव्हा केव्हा पाऊस पडतो तेव्हा पूर्ण पाणी जे आहे ते जिल्ह्यामध्येच साठवलं जातं, थांबवलं जातं. आणि एकेकाळी आपल्या या जिल्ह्यामध्ये एकच साखर कारखाना होता आणि त्याला देखील ऊस पुरायचा नाही, कर्नाटकातनं ऊस आणायचे. आता परिस्थिती अशी झाली आहे की या एकेकाळच्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये आता सगळ्यात जास्त, जर जिओग्राफिकली विचार केला तर सगळ्यात जास्त साखर कारखाने आणि गूळ पावडरचे उद्योग आहेत. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की प्रचंड प्रमाणामध्ये ऊसाची लागवड झाली. शेतकऱ्याच्या घरात आता हजारो कोटी रुपये यायला लागले आणि त्या अर्थाने समृद्धी डॉक्टर साहेबांनी आणली. हा झाला डॉक्टर साहेबांच्या कामाचा महत्त्वाचा भाग. मग त्याच्याबरोबर ऊर्जा, रस्त्याचं काम देखील झालं होतं. तर डॉक्टर साहेबांनी केलेलं काम आणि साधारण त्यांच्याच दाखवलेल्या दिशेने आम्ही जे काही कामं करतोय गेल्या 15-20 वर्षामध्ये, हे जनतेला माहिती आहे की प्रामाणिकपणे काम केलं जातं. एखादा विषय होतोय तर नक्की मागे लागून केला जातो. अडचणीचे विषय असले, अगदी एक आपल्याला उदाहरण सांगायचं म्हटलं तर उजनी साधारण 125 किलोमीटरवरती आहे जलाशय. तिथून आपण धाराशिव शहराला पाणी पुरवठ्याची योजना करायचं ठरवलं. लोक म्हणत होते याला काही अर्थ नाही, काहीतरी हे चुकीचं करतायत वगैरे. तांत्रिकदृष्ट्या अतिशय चॅलेंजिंग होतं. तुम्ही धाराशिवला उजनीच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न बोलत होता, तर नक्की काय झालं होतं की ज्याच्यामुळे हा विषय तुम्हाला इतका आव्हानात्मक वाटत होता? धाराशिवला शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रचंड प्रमाणात जाणवत होती. जे काही अवेलेबल स्रोत होते सगळे ड्रायअप झाले होते आणि वारंवार असं होत होतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की शाश्वत स्रोत म्हणून उजनी जलाशयातनं पाणी आणायचं. हे साधारण 125 किलोमीटरवरती आहे. एवढ्या लांबून पाणी आणणं हे प्रॅक्टिकल नाही आहे, करणं योग्य नाही आहे, अशा प्रकारचं विरोधकांचं म्हणणं होतं. पण मी ठरवलं होतं की तेवढा एकच आपल्याजवळ शाश्वत स्रोत आहे, त्यामुळे पाणी तिथूनच आणायचं. आणि मग आम्ही तांत्रिक ज्या काही अडचणी आल्या सगळ्यांवरती मात केली. प्रचंड बाकीचे प्रशासकीय इश्यू आले, त्याच्यावरती देखील मात केली. आणि दुष्काळात ऐन टंचाई प्रचंड असताना पाणी आपण प्रत्यक्षात शहराला आणलं. म्हणजे ही अशी योजना होती जी लोकांना अशक्यप्राय वाटत होती, पण चिकाटीने आम्ही सगळ्यांनी मिळून तो विषय मार्गी लावला. आणि असे बाकी बरेच विषय आहेत ज्याची उदाहरणं लोकांच्या समोर आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास आहे की या म्हणजे यांच्या माध्यमातून कामं जी आहेत, मोठी कामं जी आहेत, जी लोकांच्या उपयोगाची मोठी कामं आहेत, ती निश्चितपणे होतील म्हणून. मग 2014 आणि 2019 नक्की काय झालं होतं की लोकांचा विश्वास या गोष्टीवर नव्हता? मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये पूर्ण देशभर एक वेगळी भावना होती. आणि मी सांगितल्याप्रमाणे 19 मध्ये तर खुद्द मोदी साहेब इथे प्रचाराला आले होते. त्याचा निश्चित मोठा इफेक्ट झाला. हे सगळ्यांनी मान्यच करायला, देशानेच मान्य केलेलं आहे.